नांदेड महापालिकेच्या हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या 5% राखीव निधी व इतर प्रलंबित अन्य मागण्यांसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड वाघाळा महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर दिव्यांगांनी ठिय्या मांडून प्रशासनाकडे जाब विचारला। या आंदोलनात सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे, अमरदीप गोदने, प्रमोद मांजरमकर, शिवाजी सूर्यवंशी, सय्यद आरिफ, कार्तिक कुमार, भाग्यश्री नागेश्वर, मोहसिन कादरी, जयनाज खानम, कल्पना सकते यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते। नमस्कार, मी राहुल सीताराम साळवे, सकल दिव्यांग संघटना अध्यक्ष नांदेड। आम्ही अचानक यायचं कारण म्हणजे 31 मार्च 2026 पूर्वी दिव्यांगांचा राखीव 5% निधी हा महानगरपालिकेकडून खर्च नाही झाला। 155 दिव्यांग जे आहेत या दिव्यांगांच्या खात्यावर आज उद्या करू उद्या करू म्हणत त्यांनी मार्च घालवला, एप्रिल, मे आणि हा जून, आज 15 जून आलं, परंतु अद्याप माझ्या दिव्यांगाच्या खात्यावर 5% राखीव निधी खर्च नाही झाला। त्याच्या व्यतिरिक्त एवढी मोठी भव्य इमारत आहे महानगरपालिका, एवढी मोठी भव्य इमारत आहे आणि या इमारतीमध्ये खाली तळमजल्यावर जिथं 4 व्हीलरची पार्किंग आहे त्या पार्किंगच्या तिथे एक छोटासा असा डब्बा, एवढीशी अशी जागा दिव्यांगाचा कक्ष म्हणून, विभाग म्हणून तिथं स्थापन करण्यात आलं। हे खरंच महानगरपालिकेचं दुर्दैव आणि दिव्यांगाला जन्मताच निसर्गाने एवढा मोठा अन्याय केला आणि प्रशासनाकडून असा अन्याय केला जात आहे। आज त्या कार्यालयामध्ये जाण्यासाठी दिव्यांग तिथे गेला असता 4 व्हीलरची तिथे टक्कर लागत आहे। तिथं उभं टाकायला जागा नाही। माझे दिव्यांग 3 चाकी सायकल असेल, 3 पहियाची व्हीलचेअर असेल किंवा 3 चाकी स्कूटीवर येतात, काही माझे ब्लाइंड दिव्यांग आहेत ज्यांना दिसत नाही, त्यांनी तिथं कसं जावं। आणि तिथे गेल्याच्या नंतरही एक कर्मचारी, केवळ तिथे 1 आणि 2 कर्मचाऱ्यावर अख्खा ती एवढूसा विभाग दिलेला आहे। तेथील कर्मचारी माझ्या दिव्यांगासोबत अरेरावीची भाषा करत आहे, दिव्यांगांना उत्तरे देत नाही, दिव्यांगाची अवहेलना वाढवत आहेत। असा एक मागणी होती बाबा, ते आम्हाला कार्यालय तिथलं बदलून या भव्य दिव्य या महानगरपालिकेच्या याच्यामध्ये दिव्यांगांना सोयीस्कर ये जा करण्यासाठी आणि महानगरपालिकेच्या अंदाजित लोकसंख्या जशी 7 ते 8 लाख आहे, त्याच्यामध्ये 15 ते 20 हजार दिव्यांग या महानगरपालिका क्षेत्रात आहेत। त्यानुसार महानगरपालिका कार्यालयामध्ये दिव्यांगासाठी असं स्वतंत्र कार्यालय विभाग असं स्थापन करण्यात यावं आणि तिथं कमीत कमी 5 ते 6 कर्मचारी नेमण्यात यावं, अशी एक आमची मागणी आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून जर पाहिलं तर महानगरपालिकेचे जेवढे काही शासकीय गाळे आहेत या गाळ्यामध्ये दिव्यांगांना आरक्षण दिले जाते, परंतु दिव्यांगांना गाळा दिला जात नाही। दिव्यांगांना शासन स्तरावरून 200 स्क्वेअर फीट जागा आणि शासकीय गाळे जे आहेत महापालिका हद्दीतले, हे गाळे त्यांना स्वयंरोजगारासाठी द्यायसाठीचा शासन निर्णय आहे, परंतु महानगरपालिकेने महानगरपालिका हद्दीतल्या एकाही दिव्यांगाला 200 स्क्वेअर फीट जागा आणि गाळा दिलेला नाही। याच्या व्यतिरिक्त आम्ही मागणी करत होतो की जेवढे काही पार्किंगचे टेके आहेत दिव्यांगांना स्वयंरोजगार उभारणी करण्यासाठी द्यावं, बाजारपेठातील जे काही वसुली असेल त्याच्यासाठी द्यावं, उपाहारगृहासाठी जागा द्यावी, फुटपाथवर बसून कमीत कमी 5% राखीव निधीचा लाभ घेतलेला स्वयंरोजगार उभारण्यासाठी जो दिव्यांगाने लाभ घेतला तो स्वयंरोजगार उभारता यावा, अशी आमची मागणी होती। परंतु महापालिका प्रशासनाकडून ही मागणी मान्य न केल्यामुळे आम्ही वारंवार निवेदन दिले। प्रत्यक्षात अतिरिक्त आयुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील किंवा इतर उच्च अधिकारी आहेत त्यांना आम्ही प्रत्यक्षात भेटू आम्ही निवेदन दिले, आमच्या बैठका झाल्या। मुळात आमच्या दिव्यांगांना घरकुल द्यायचं म्हणून आज जवळजवळ 6 महिन्यापासून हे महापालिका आमच्या दिव्यांगांना परेशान करत आहे। माझे 100% दिव्यांग आहेत ज्यांना पंतप्रधान आवास घरकुल योजना असेल, रमाई आवास घरकुल योजना असेल, शबरी आवास घरकुल योजना आहे, या कुठल्याच योजनेचा लाभ माझ्या दिव्यांगाने दिला नाही। परंतु या महानगरपालिकेतल्या काही कर्मचाऱ्यांना यांनी टाकलेली वेबसाईट आहे महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये जी यादी टाकली त्याच्यामध्ये भरपूर लोक कर्मचारी आहेत। मग असा भेदभाव का? माझ्या दिव्यांगांनी रीतसर मागणी केली, कांबळे सर फोन उचलते, शासनाकडे पाठवलेला आहे, माझा माणूस येईल, सर्व काय म्हणजे घोडे बाजार करत आहेत हे लोक, दिव्यांगाची दिशाभूल करत आहेत। म्हणून आज आम्ही अचानक महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या दालनामध्ये आलो आणि त्यांना विचारणा करण्यासाठी आलो की बाबा आमच्यासोबत असा भेदभाव का? परंतु आता पुढचं पाऊल सर, आम्ही इथं महानगरपालिकेच्या आयुक्तांची आम्ही वाट बघत बसलो, त्यांनी आले तर ठीक आहे। आता आम्हाला इथं सहाय्यक आयुक्तांनी आम्हाला बैठकीसाठी बोलवलं आहे, जेवढे काही त्यांच्या अतिरिक्त जे काही मागण्या आहेत ते त्यांनी सोडतो म्हणून म्हटलेत। आता आम्ही त्यांची काय सोडू शकते ते आम्ही बघणार आहोत, त्याच्यानंतर आम्ही पुढचं पाऊल आम्ही असे निर्णय घेणार आहोत।